Welcome to digital classroom of Agastya Career Institute. Today we are discussing the topic बेटा ज्याचं नाव आहे काय सर, तर त्याचं नाव आहे लेकरांनो न्यूट्रिशन. न्यूट्रिशनच्या अगोदर एक लेक्चर आहे लेकरांनो, ते आपण कंप्लीट करू आणि मग न्यूट्रिशन नावाच्या चॅप्टर वर जाऊ. सर या लास्ट लेक्चर मध्ये आपण बेटा काही टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे आपण हे लेक्चर तुमचं रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सोडतोय बेटा. नेक्स्ट लेक्चर जे आपलं जे राहील बेटा न्यूट्रिशनचं, ते लेक्चर तुम्हाला कसं भेटणार बेटा, टोटली बेटा ते लाईव्ह फॉर्म मध्ये भेटेल. चला लेकरांनो मग आपण आता जाऊ, ज्याचं नाव आहे लेकरांनो काय, रेस्पिरेशन. मग ह्युमन मध्ये रेस्पिरेशन कसं होत आहे, रेस्पिरेशन इन अ ह्युमन बीइंग, या टॉपिकला आपण आता डिस्कस करू लेकरांनो. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या बेटा. टॉपिकचं सुंदर असं नाव रेस्पिरेशन. रेस्पिरेशन इन ह्युमन. आता ह्युमन मध्ये रेस्पिरेशन कसं होतं हे आपण यामध्ये बघणार आहोत. काही अडचण बेटा कोणाला? सर रेस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल. काही अडचण याच्यामध्ये नाही. मग आता आपण याच्यामध्ये बघू सर ह्युमन मध्ये कशा पद्धतीचं रेस्पिरेशन होणार आहे. मग सर्वात पहिले तुमच्या समोर एक डायग्राम मी काढतोय लेकरांनो, आणि ती डायग्राम जी आहे इकडे लक्ष द्या बेटा. यामध्ये सर्वात पहिले मी आपण घेतलं लेकरांनो हे लंग्स मधली अल्व्हिओलाई. ही काय घेतली बेटा मी, अल्व्हिओलाई. लक्ष द्या बेटा सगळेजण. लंग्स मधली अल्व्हिओलाई मी तुमच्या समोर घेतली. त्यानंतर इकडे लक्ष द्या बेटा, अल्व्हिओलाईच्या नंतर आपण जे घेतोय हे झालं लेकरांनो आपली सर्क्युलेटरी सिस्टम मधली ब्लड व्हेसल. इकडे लक्ष द्या बेटा सगळेजण. ही झाली आपली ब्लड व्हेसल. आता जी ब्लड व्हेसल आहे लेकरांनो, आपण यामध्ये बघतोय हे झालं डिऑक्सिजनेटेड ब्लड. त्याच्यानंतर तुम्हाला जी दिसते ती झाली लेकरांनो कॅपिलरी, म्हणजे जिथं काय होणार, एक्सचेंज होणार. आणि हे झालं लेकरांनो परत आपलं ब्लड. ही जी ब्लड वेसल आहे पुढे आली लेकरांनो, ही झाली कॅपिलरी. आणि पुढे जर लेकरांनो आपण पाहिलं परत आपल्याला इथं डिऑक्सिजनेटेड ब्लड दिसणार. लक्ष द्या लेकरांनो, मी सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो. त्यानंतर हे जे झाले खाली, हिला म्हटलं लेकरांनो आपण टिश्यू, किंवा आपण याला घेतलं सेल. सगळेजण लक्ष द्या. याला म्हटलं लेकरांनो मी टिश्यू. टिश्यू मध्ये कोण प्रेझेंट आहे बेटा, सेल. ही जी झाली हिला म्हटलं आपण अल्व्हिओलाई. बर, हे जे दिसतंय तुम्हाला याला म्हटलं लेकरांनो मी आर्टरी. ही जी झाली लेकरांनो हिला म्हटलं आपण व्हेन. आणि ही जी झाली बेटा याला म्हटलं आपण कॅपिलरी. लक्ष द्या बेटा सगळेजण. हे बघा, आर्टरी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आर्टरी ऑलवेज कॅरी द ऑक्सिजनेटेड ब्लड. त्याला एक्सेप्शन आहे लेकरांनो पल्मोनरी आर्टरी. त्यानंतर व्हेन ऑलवेज कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड, म्हणून मी एक ब्लू कलर मध्ये घेतला बेटा. व्हेन कॅरी द डिऑक्सिजनेटेड ब्लड, एक्सेप्शन पल्मोनरी व्हेन. काही अडचण लेकरांनो? पल्मोनरी या शब्दाचा अर्थ होतो लेकरांनो लंग्स. लंग्स कडे घेऊन जाणारी आपण पाहतोय बेटा याच्यामध्ये. मग जे आपण लंग्स जे बेटा लंग्स कडे एक घेऊन जातोय, लंग्स कडून एक घेऊन येतोय, मग लंग्सला आपण म्हटलो पल्मोनरी. आलं लक्षात लेकरांनो? आता इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले आपण इथं पाहिलं सर, आता हे जे आपल्या अल्व्हिओलाई आहे त्यामध्ये काय आहे बेटा, ऑक्सिजन. आता अल्व्हिओलाई म्हणजे लंग्स मध्ये ऑक्सिजन घेणे आणि लंग्स मधला CO2 बाहेर सोडणे. पहिली स्टेप आपण याच्यामध्ये बघणार. मग सर पहिली स्टेप कोणती यामध्ये आपण बघतोय लेकरांनो, सर्वात पहिली स्टेप आपण यामध्ये बघतोय. पहिली स्टेप कोणती, तर पहिल्या स्टेप मध्ये आपण पाहिलं एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस. इथं आपण गॅसेसची काय केली, एक्सचेंज. पण कोणामध्ये एक्सचेंज झाली, हे झालं ऍटमॉस्फिअर, हे झालं लंग्स. ऍटमॉस्फिअर मधली हवा लंग्स मध्ये घेतली, लंग्स मधली हवा बाहेर सोडली, आत घेतली बाहेर सोडली. म्हणजे एक्सचेंज कोणामध्ये झाली, ऍटमॉस्फिअर आणि लंग्स. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन कोणामध्ये झालंय लेकरांनो, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन लंग्स अँड ऍटमॉस्फिअर. पहिली स्टेप कळाली बेटा. बर, दुसरं आपण यामध्ये बघणार आहोत. काय बघणार आहोत, लक्ष द्या लेकरांनो. यामध्ये आपण पाहिलं सर, आता मध्ये ऑक्सिजन आला, मधला CO2 बाहेर गेला. आता काय झालं लेकरांनो,
या अल्व्हिओलाई मधला ऑक्सिजन ब्लड मध्ये आला आणि ब्लड मधला CO2 अल्व्हिओलाई मध्ये गेला. मग आपण पाहिलं लेकरांनो यामध्ये सर ऑक्सिजन आणि CO2 यांची एक्सचेंज झाली, पण कोणाच्या मध्ये कोणाच्या अक्रॉस झाली, तर ती ही झाली लेकरांनो अल्व्हिओलायची मेम्ब्रेन. त्याला म्हणतोय आपण अल्व्हिओलार मेम्ब्रेन. अल्व्हिओलार मेम्ब्रेन, अल्व्हिओलार मेम्ब्रेन. काही अडचण लेकरांनो कोणाला नाही. मग आपण दुसरी स्टेप पाहिली. पहिली स्टेप काय? हवा आत घेणे, हवा अल्व्हिओलाई मध्ये घेणे, अल्व्हिओलाई मधली बाहेर सोडणे. दुसरी स्टेप आपण पाहिली, त्याचं नाव काय बेटा? अल्व्हिओलार मेम्ब्रेन जी आहे, अल्व्हिओलार मेम्ब्रेन मधला ऑक्सिजन आपण ब्लड मध्ये टाकला. मग दुसऱ्या स्टेपला आपण नाव दिलं, याच्यामध्ये काय नाव दिलं लेकरांनो आपण दुसऱ्या स्टेपला? तर बघा आपण याला म्हटलो लेकरांनो एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस अल्व्हिओलार मेम्ब्रेन. अल्व्हिओलार मेम्ब्रेन. बर, आता आपण 3 नंबर चाललोय बेटा याच्यामध्ये. आता 3 नंबर आपण बघणार. सर आता तर ऑक्सिजन हा ब्लड मध्ये इथं आलाय. ऑक्सिजन ब्लड मधून कुठे जातो बघा. हा ऑक्सिजन ब्लड मधून कुठे गेला? तर बेटा ऑक्सिजन ब्लड मधून पुढे चाललाय लेकरांनो. कुठं गेला सर पुढे? तर तो पुढे गेलाय टिश्यू कडे. मग हा जो बेटा ऑक्सिजन इथं होता, हा ऑक्सिजन या कॅपिलरी मधून टिश्यू मध्ये आला. या टिश्यू मधला CO2 याच्यामध्ये गेला. आता झालं काय? इथला जो CO2 आहे, हा CO2 सुद्धा ब्लड द्वारे बेटा कोणाकडे गेला? लंग्स कडे गेला. मग दुसरी स्टेप काय होती? इथला ऑक्सिजन इथे जाणे, इथला CO2 लंग्स कडे येणे. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. गॅसेसचं ट्रान्सपोर्ट होत आहे लेकरांनो, पण कोणाद्वारे होत आहे? ब्लड द्वारे होत आहे. म्हणून आपण 3 नंबरची स्टेप घेतोय लेकरांनो याच्यामध्ये, ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस थ्रू द ब्लड. थ्रू द ब्लड. काय अडचण बेटा कोणाला नाही. त्यानंतर आपण पुढे जातोय. पहिली स्टेप आपण याच्यामध्ये काय घेतली? लक्ष द्या बेटा सगळेजण. ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन आत घेतला, आतला CO2 बाहेर सोडला. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन ऍटमॉस्फिअर आणि दुसरं काय घेतलं बेटा? लंग्स. आता अल्व्हिओलाई मधला ऑक्सिजन ब्लड मध्ये गेला, ब्लड मधला CO2 अल्व्हिओलाई मध्ये गेला. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस कोणाच्या अक्रॉस झालं? अल्व्हिओलाईच्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस झालं. म्हणून म्हटलं आपण एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस द अल्व्हिओलार मेम्ब्रेन. त्यानंतर आता बेटा ब्लड मध्ये ऑक्सिजन आलाय, टिश्यू मधून CO2 ब्लड मध्ये आलाय. ब्लड मधला ऑक्सिजन टिश्यू कडे नेला आणि त्या टिश्यू जवळचा CO2 लंग्स जवळ आणला. म्हणजे इथं काय झालं? अशा पद्धतीनं ट्रान्सपोर्ट झालं. कोणाद्वारे झालं? ब्लड द्वारे झालं. म्हणून आपण इथं पाहिलं लेकरांनो ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस कोणाद्वारे झालं बेटा? थ्रू द ब्लड. काय अडचण? बर, आता होतं काय? 3 नंबर बघा बेटा याच्यामध्ये. सर काय झालं? या ब्लड मधला जो ऑक्सिजन आहे हा टिश्यू मध्ये आला आणि टिश्यू मधला CO2 कुठे गेला? ब्लड मध्ये गेला. मग इथं काय झालं बेटा? परत एक्सचेंज झालं. पण हे एक्सचेंज कोणामध्ये झालं? ब्लड आणि टिश्यू मध्ये झालं. म्हणून बेटा 4 नंबरची स्टेप आपण याच्यामध्ये बघतोय. सर आपण 4 नंबरची स्टेप जी याच्यामध्ये बघतोय, तर त्यामध्ये आपण बघितलं लेकरांनो एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस between blood and tissue. चला परत एकदा रिव्हिजन करू आपण. ह्युमन मध्ये कसं होतंय त्या पद्धतीने बघतोय बेटा. सर
ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन लंग्स मध्ये गेला, लंग्स मधला CO2 बाहेर गेला, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन लंग्स अँड ऍटमॉस्फिअर. 2 नंबर आपण पाहिलं अल्व्हिओलार मेम्ब्रेनच्या अक्रॉस ऑक्सिजन ब्लड मध्ये जातोय, ब्लड मधला CO2 अल्व्हिओलार मध्ये जातोय बेटा, म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस किंवा एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस द अल्व्हिओलार मेम्ब्रेन. आता ब्लड मधला ऑक्सिजन कुठे गेला? टिश्यू कडे, टिश्यू जवळचा CO2 कुठे आला? लंग्स कडे, म्हणजे काय झालं इथं? ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस थ्रू द ब्लड. त्यानंतर आता ब्लड मध्ये ऑक्सिजन आहे तो आपण टिश्यू मध्ये पाठवला, टिश्यू मधला CO2 ब्लड मध्ये आणला, म्हणजे परत एक्सचेंज ऑफ गॅसेस कोणाकोणामध्ये झाला? ब्लड आणि टिश्यू. आता ऑक्सिजन कुठे आला? टिश्यू मध्ये आला ना बेटा. आता हा जो ऑक्सिजन आहे आपण यामध्ये बघतोय, इथं ऑक्सिजन आला बेटा. मग हा जो ऑक्सिजन आपल्याला दिसतोय, लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. आता इथं आपण बघितला ऑक्सिजन बेटा. हा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन जो आपल्याला इथं दिसतोय, हा ऑक्सिजन आपण इथं आला, पण या ऑक्सिजनचा वापर आपण कशासाठी करणार? इथं घेतला लेकरांनो आपण ग्लुकोज, आणि या ग्लुकोजचा आपण ब्रेकडाऊन करतोय, आणि ब्रेकडाऊन केल्याच्या नंतर आपल्याला CO2 प्लस H2O भेटला. पण हे ब्रेकडाऊन करण्यासाठी आपल्याला कोण लागला? ऑक्सिजन. आणि सोबत सोबत तिथं कोण तयार झालं? ATP तयार झालं. पण मला सांगा, इथं ड्युरिंग द रिएक्शन आपण ऑक्सिजन घेतला आणि रिएक्शनच्या द्वारे CO2 सोडला. मग इथं आपण काय केलं? रेस्पिरेशन इथं ब्रेकडाऊन केलं, पण हे कुठं झालं? सेल मध्ये झालं. या गोष्टीला म्हणतो आपण, सर याला काय म्हटलं? सर्वात लास्टची स्टेप याला म्हणतोय आपण सेल्युलार रेस्पिरेशन. सेल्युलार रेस्पिरेशन, सेल्युलार रेस्पिरेशन. आलं लक्षात लेकरांनो सगळ्यांना? काही अडचण कोणाला? मग आपण इथं पाहिलं लेकरांनो 4 नंबर आपल्या समोर झालाय. मग आपण 5 नंबरचा इथं पॉइंट घेणार आहोत. 5 नंबरचा पॉइंट काय आहे बेटा? सेल्युलार रेस्पिरेशन. सेल्युलार रेस्पिरेशन, सेल्युलार रेस्पिरेशन. काही अडचण लेकरांनो? मग ह्युमन बिईंग मध्ये काय होतं? तर ह्युमन बिईंग मध्ये लेकरांनो या टोटल आपल्या 5 स्टेप होतात. सर्वात पहिली स्टेप जी आहे ती आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस कोणामध्ये? बिटवीन द लंग्स अँड ऍटमॉस्फिअर. नंतर एक्सचेंज ऑफ गॅसेस ऑकर्स अक्रॉस द कोणामध्ये लेकरांनो? अल्व्हिओलार मेम्ब्रेन. त्यानंतर आपण पुढे बघतोय लेकरांनो, यामध्ये पुढे काय बघितलं आपण? अल्व्हिओलाय मधला ऑक्सिजन ब्लड मध्ये आला, ब्लड मधला CO2 अल्व्हिओलाय मध्ये गेला. पण त्यानंतर आपण पाहिलं की या ब्लड मधला ऑक्सिजन टिश्यू पर्यंत गेला, आणि टिश्यू मधला CO2 कुठे आला लेकरांनो? ब्लड मध्ये आला. टिश्यू मधला CO2 कुठे आला लेकरांनो? तर आपण पाहिला तर तो लंग्स जवळ आला. त्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो ट्रान्सपोर्ट झाल्याच्या नंतर एक्सचेंज ऑफ गॅसेस. सर एक्सचेंज ऑफ गॅसेस टिश्यू मधून CO2 ब्लड मध्ये आला, आणि ब्लड मधला ऑक्सिजन टिश्यू मध्ये गेला. त्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो सेल्युलार रेस्पिरेशन. काही अडचण बेटा? आता या गोष्टीमध्ये लेकरांनो आपण थोडंसं पुढे वळूया. सर काय? तर यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन लंग्स अँड ऍटमॉस्फिअर. पण यामध्ये जे लंग्स अँड ऍटमॉस्फिअर हे जे रेस्पिरेशन आहे याला आपण नाव दिलं बेटा काय? सर एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन. आलं लक्षात लेकरांनो? काही अडचण बेटा कोणाला? नाही. मग आपण आता याच्यामध्ये पुढचा पॉइंट याच्यामध्ये बघणार आहोत. सर पुढचा पॉइंट आपण कोणता बघणार? सगळेजण इकडे लक्ष द्या बेटा. सर पहिला आपण पाहिलं एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन लंग्स अँड ऍटमॉस्फिअर. पण आपण आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम ह्युमनचा एकदा पाथवे बघून घेऊ बेटा. काही अडचण कोणाला याच्यामध्ये? कळालं बेटा? चला एकदा सगळं जे आपल्या तुमच्या समोर जे दिसतंय त्याला शॉर्ट मध्ये आपण एकदा रिव्हिजन करू. रेस्पिरेशन इन अ ह्युमन. ह्युमन मधलं रेस्पिरेशन आपण बघतोय. सर्वात पहिले अल्व्हिओलाय पाहिली, त्यानंतर आपली सर्क्युलेटरी सिस्टम कशा प्रकारे हे ब्लड घेऊन जात आहे, ब्लड मध्ये ऑक्सिजन कसा जातोय हे आपण पाहिलं, CO2 कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट होतोय. या झाल्या बेटा आपल्या रेस्पिरेशनच्या स्टेप. त्यामधली सर्वात पहिली जी स्टेप आहे बेटा त्या स्टेपला आपण म्हणतोय ब्रीदिंग. काय म्हटलंय बेटा? ब्रीदिंग. तर आपण चालू करतोय लेकरांनो आता सर्वात महत्वाचा पार्ट ज्याचं नाव काय आहे? सर ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय? ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन या दोघांमधला फरक काय आहे हे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. लक्ष द्यायचं लेकरांनो सगळेजण. चला सर्वात पहिला पॉइंट आता इथं घेतोय बेटा ब्रीदिंग. ब्रीदिंग. सर ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय? आता ब्रीदिंग मध्ये आपण बघतोय इनहेलेशन, एक्झॅलेशन. इनहेलेशनच्या वेळेस आपण काय करतोय बेटा? ऍटमॉस्फेरिक एअर ड्रॉन इनटू द लंग्स.
आणि एक्झॅलेशनच्या वेळेस आपण काय करतोय लेकरांनो, CO2 जो आहे बेटा आतला तो CO2 आपण रिमूव्ह करतोय फ्रॉम द लंग्स, रिमूव्हल ऑफ CO2 फ्रॉम द लंग्स and atmospheric oxygen drawn into the lungs किंवा atmospheric air drawn into the lungs याला आपण काय म्हटलो लेकरांनो, इनहेलेशन. आणि एक्झॅलेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ CO2 फ्रॉम द बेटा लंग्स. इनहेलेशन आणि एक्झॅलेशन हे दोन्ही मिळून आपण काय घेतलं, ब्रीदिंग. मग ब्रीदिंग म्हणजे काय, एक्सचेंज ऑफ गॅसेस व्हायला लागलं, पण याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस, पण एक्सचेंज ऑफ गॅसेस मधला ऑक्सिजन कुठून आला, ऍटमॉस्फिअर मधून आला. CO2 कुठून आला लेकरांनो, तर हा कुठून आला बेटा, तर टिश्यू मधून आला. मग सर ब्रीदिंग म्हणजे काय, तर ब्रीदिंग म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस. पण या एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये आपण काय केलं, ऑक्सिजन जसा आत घेतला त्याच्यासोबत बाहेर कोण सोडला, CO2. एक्सचेंज ऑफ गॅसेस या आपण असंही म्हणू शकतो लेकरांनो, याच्यामध्ये काय, एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम, कुठून आला रे ऑक्सिजन, ऍटमॉस्फिअर मधून. एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ऍटमॉस्फिअर विथ, त्याच्यासोबत आपण कोणाला सोडलं, विथ CO2 प्रोड्यूस फ्रॉम सेल. आपण याला काय म्हणतो मित्रांनो, ब्रीदिंग. ब्रीदिंग म्हणजे काय, गॅसेसचं एक्सचेंज झालं. जसं आपण ऑक्सिजन मध्ये घेतला ऍटमॉस्फिअर मधून, त्याच्यासोबत आपण कोणाला सोडलं बेटा, CO2 ला सोडलं. पण तो कोणापासून आला, टिश्यू पासून किंवा सेल पासून आला. आलं लक्षात. याला आपण काय म्हणतो लेकरांनो, ब्रीदिंग. मग सर ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन सेम आहे का, बेटा रेस्पिरेशन मधली एक स्टेप आपण कोणती घेतोय, ब्रीदिंग घेतोय. म्हणजेच त्याला आपण म्हटलोय पल्मोनरी व्हेंटिलेशन, ज्याच्यामध्ये आपण ऍटमॉस्फिअर मधलं ऑक्सिजन आत घेतोय आणि लेकरांनो आतला CO2 आपण बाहेर सोडतोय. आपण याला काय म्हटलो लेकरांनो, ब्रीदिंग म्हटलो. मग ब्रीदिंगला आपण रेस्पिरेशन म्हणणार का, नाही. ब्रीदिंग ही वेगळी टर्म आहे आणि रेस्पिरेशन ही कोणती टर्म आहे बेटा, वेगळी टर्म आहे. आल्या लक्षात लेकरांनो. काही अडचण बेटा कोणाला याच्यामध्ये, चला बेटा इथपर्यंत आपण पाहिलं. सर पण आपण याच्यामध्ये पाथ पाहू, पाथवे. सर पाथवे मध्ये आपण बघू, कशाचा पाथवे बघणार आपण याच्यामध्ये, ब्रीदिंगचा पाथवे बघू बेटा. सर्वात पहिले मित्रांनो आपण पाहिलं पाथवे मध्ये पण ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे त्याचा आपल्याला जे दिसतंय लेकरांनो त्याला म्हटलो आपण नॉस्ट्रिल. काय म्हटलं बेटा, नॉस्ट्रिल. सर नॉस्ट्रिल काय, अरे बेटा हे आपले बाहेरचे दोन ओपनिंग जे दिसताय तुम्हाला, आपल्या नाकाच्या दोन ओपनिंग, एक्सटर्नल ओपनिंग, याला आपण काय म्हटलं बेटा, नॉस्ट्रिल म्हटलो. नॉस्ट्रिलच्या आत गेलो, हे बेटा घरामध्ये गेलो, घराच्या जवळ आपण मध्ये गेलो, गेल्याच्या नंतर लेकरांनो आरसा पाहिला, आरशामध्ये असं वर नाक केलं, पण नाकामध्ये आपल्याला केस दिसले. आणि जिथपर्यंत आपल्या नाकामध्ये केस आपल्याला दिसताय बेटा, तो केसांचा पार्ट म्हणजे त्याचं नाव काय बेटा, त्याला आपण म्हणतोय लेकरांनो वेस्टिब्यूल. काय म्हटलोय लेकरांनो, वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूलच्या नंतर बेटा हे लेकरांनो वेस्टिब्यूल म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे बेटा, आपण पाहिलं याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, हेअर प्रेझेंट आहे. हेअर सोबत सोबत दुसरा पार्ट घेतला आपण, सर काय आहे हो, म्युकस सुद्धा आहे. शेंबूड आपला, हा तो म्युकस सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट आहे. वेस्टिब्यूलच्या नंतर पहिलं काम, सर या वेस्टिब्यूलचं फंक्शन काय असणार, अरे बेटा डस्ट पार्टिकल जर आपल्या नाकामध्ये रेस्पिरेटरी पार्ट मध्ये जर जात असले तर त्या डस्ट पार्टिकलला थांबवण्याचं काम कोण करतं, हेअर करतात. आणि त्याला ट्रॅप करण्याचं काम कोण करतं, म्युकस करतं, कारण की ते चिकट असा पदार्थ आहे. आता मला सांगा हवा फिल्टर झाली की नाही झाली, मग फिल्टर करण्याचं काम कोणाचं आहे, वेस्टिब्यूलचं. पण आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतंय, 37 डिग्री सेल्सिअस. 37 पेक्षा वाढतही नाही आणि कमी होत नाही. म्हणून आपण काय बेटा, तर आपण पुढे बघणार आहेत सर पोईकिलोथर्म्स आपण आहे. कोणते बेटा, पोईकिलोथर्म्स. आलं लक्षात, नालायका हो. पोईकिलोथर्म्स म्हणजे काय, कोल्ड ब्लडेड. आपण कोण आहे, होमिओथर्म्स आहे. कसे आहे, होमिओथर्म्स म्हणजे आपण वॉर्म ब्लडेड आहे. अडचण लेकरांनो, आपण यामध्ये पाहतोय लेकरांनो आपल्या बॉडीचं टेम्परेचर आपण मेंटेन करतोय, म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस आपलं कॉन्स्टंट असतंय. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जर एअर 37 डिग्री पेक्षा कमी टेम्परेचर असलेली एअर जर आली तर ती 37 डिग्री त्याचं टेम्परेचर करण्याचं काम आपली बॉडी करते. जर जास्त टेम्परेचर वाली एअर मध्ये आली तर त्याला बेटा
कमी करण्याचं काम सुद्धा आपली बॉडी करते आणि त्या आपल्या बॉडी मधल्या त्या पार्टचं नाव आहे बेटा रेस्पायरेटरी पार्ट. रेस्पायरेटरी पार्ट, रेस्पायरेटरी पार्ट. सर रेस्पायरेटरी पार्ट काय करते? कोल्ड एअर जी आहे, कोल्ड एअर जी तिला हॉट करतंय, पण कुठपर्यंत? अप टू द 37 डिग्री. बर, आणि जी हॉट एअर आहे म्हणजे तिला काय करतंय बेटा? कोल्ड करतंय, पण कुठपर्यंत? 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आलं लक्षात लेकरांनो? चला सर्वात पहिले आपण आपली एक्सटर्नल ओपनिंग, त्याला आपण काय म्हटलं? नॉस्ट्रिल. त्यानंतर काय घेतलं? वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल नंतर काय घेतलं आपण? रेस्पायरेटरी पार्ट. आणि रेस्पायरेटरी पार्ट नंतर आपण पुढचा पार्ट जर पाहिला, त्या पार्टचं नाव आहे लेकरांनो सर काय? तर आपण त्याला म्हटलो लेकरांनो ऑल्फॅक्टरी पार्ट. ऑल्फॅक्टरी पार्ट. सर ऑल्फॅक्टरी पार्टचं काम काय आहे हे बघा. पहिले आपण हवा या ओपनिंग द्वारे घेतली, याला आपण म्हटलं लेकरांनो एक्सटर्नल, एक्सटर्नल ओपनिंग. एक्सटर्नल ओपनिंग. ही जी एक्सटर्नल ओपनिंग आपल्याला आपली दिसते त्याला आपण नॉस्ट्रिल म्हटलो. केस ज्या आपल्या रेस्पिरेटरी पार्ट मध्ये जिथं जिथं एअर प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हटलो? वेस्टिब्यूल. त्याचं काम काय? एअर फिल्टर करणे, गरम हवेला थंड करणे, थंड हवेला गरम करण्याचं काम रेस्पिरेटरी पार्टचं. पण आलेली हवा सुगंधित आहे की दुर्गंधित आहे हे सेन्स करण्याचं काम बेटा त्याच्यानंतरचा पार्ट येतो आणि त्याचं नाव काय बेटा? ऑल्फॅक्टरी पार्ट. आता ऑल्फॅक्टरी पार्टच्या नंतर आपण थोडंसं पुढे बघू बेटा. हा जो ऑल्फॅक्टरी पार्ट आहे, या ऑल्फॅक्टरी पार्टच्या नंतर आपण पुढे घेतोय त्याचं नाव आहे काय हो सर? तर इंटरनल ओपनिंग. त्याला म्हणतोय बेटा आपण इंटरनल नेर, किंवा आपण त्याला इंटरनल ओपनिंग म्हणतोय. हे बेटा आपण काय केलं? घरी जा, घरी गेल्याच्या नंतर बेटा आरसा घ्या आणि त्या आरसामध्ये असं आ करा. तुम्हाला आतल्या साईडनं 2 ओपनिंग दिसतात. त्या 2 ओपनिंग म्हणजे काय बेटा? इंटरनल ओपनिंग. त्याला इंटरनल लेअर सुद्धा म्हणतो. मग इंटरनल लेअर आणि एक्सटर्नल ओपनिंग. एक्सटर्नल ओपनिंग, इंटरनल ओपनिंग दोघांमधला पार्ट आपण पाहिला, त्याला एकदा रिव्हिजन करू. एक्सटर्नल ओपनिंग घेतल्या, त्याचं नाव काय लेकरांनो? नॉस्ट्रिल. त्याच्या आत वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूलच्या आत गेलो आपण, तिथं आपल्याला दिसला रेस्पिरेटरी पार्ट. जिथं काय होते? हॉट एअर कोल्ड एअर मध्ये कन्वर्ट होते, कोल्ड एअर हॉट एअर मध्ये, पण टेम्परेचर 37 डिग्री मेंटेन करते. त्यानंतर आपण पाहिलं लेकरांनो, पुढे गेलो सर ऑल्फॅक्टरी पार्ट म्हणजे काय बेटा? जशी एअर आली त्या एअरच्या मध्ये बेटा स्मेल कसा आहे ते सेन्स करण्याचं काम कोणाचं आहे बेटा? ऑल्फॅक्टरी पार्टचं. ऑल्फॅक्टरी पार्टच्या पुढे गेलो, केला आतल्या 2 ओपनिंग, त्या 2 ओपनिंगचं नाव काय? इंटरनल ओपनिंग. आता इंटरनल ओपनिंगच्या नंतर जो पार्ट आहे बेटा त्याला म्हटलो आपण फॅरिंग्स. फॅरिंग्स काही अडचण बेटा? फॅरिंगच्या नंतर आपल्याला जो पार्ट दिसतोय लेकरांनो त्या पार्टला आपण म्हटलो लॅरिंग्स. काय म्हटलं लेकरांनो? लॅरिंग्स. या लॅरिंग्सच्या नंतर आपल्याला जो पार्ट दिसतोय बेटा हे लॅरिंग. पहिले काय म्हटलं? आ करायचं आणि जो आपला जो घसा दिसतोय ना मागचा बेटा तो झाला आपला फॅरिंगचा पार्ट. त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो लॅरिंगचा पार्ट. आणि लॅरिंग्स नंतर आपला जो दिसतोय त्याला आपण म्हणतोय लेकरांनो ट्रकिया. काय म्हटलं बेटा? ट्रकिया. या ट्रकियाला आपण डिवाइड केलं कशामध्ये? तर त्याला डिवाइड केलं लेकरांनो आपण ब्रॉन्काय मध्ये. कशामध्ये डिवाइड केलं? ब्रॉन्काय मध्ये. कशामध्ये? ब्रॉन्काय मध्ये. आणि या ब्रॉन्काय पुढे बेटा डिवाइड होणार. डिवाइड झाल्याच्या नंतर लेकरांनो पुढे आपल्याला दिसणार त्याचं नाव आहे लेकरांनो सर काय? सर त्याच्यानंतर आपल्याला दिसणार ब्रॉन्किओल्स. आता मी याच्यामध्ये प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय आणि टर्शरी ह्या घेणार नाही. डायरेक्ट बेटा ब्रॉन्काय मध्ये प्रायमरी पण पकडा, सेकंडरी पण पकडा, टर्शरी पण पकडा. ब्रॉन्क्युल्स नंतर आपण बघणारे लेकरांनो त्याचं नाव काय आहे? अल्व्हिओलाय. काय म्हटलं बेटा? अल्व्हिओलाय. आणि हे जे अल्व्हिओलाय, या अल्व्हिओलाय मध्ये काय होणार? तर इथं होणार बेटा ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस. ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस. ऍक्च्युअल एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे गॅसेसचं जे ऍक्च्युअल एक्सचेंज झालं ते ना फॅरिंग्स मध्ये झालं, ते ना लॅरिंग्स मध्ये झालं, ते ना ट्रकिया मध्ये झालं, ते ना ब्रॉन्काय मध्ये झालं, ते ना ब्रॉन्क्युल्स मध्ये झालं. ते फक्त आणि फक्त कुठं झालं? अल्व्हिओलाय मध्ये. आलं लक्षात लेकरांनो? शॉर्ट मध्ये परत एकदा आपण याला रिव्हिजन करू बेटा. सगळेजण इकडे लक्ष द्या. आपण सर्वात पहिले पाहतोय लेकरांनो जो पाथवे आहे रेस्पिरेटरी ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टमचा
तो आपण याच्यामध्ये बघतोय. सर्वात पहिले काय घेतलं बेटा आपण याच्यामध्ये नॉस्ट्रिल घेतलं, बरोबर. नॉस्ट्रिलला काय म्हटलं एक्सटर्नल ओपनिंग. त्यानंतर वेस्टिब्युल, वेस्टिब्युल मध्ये काय प्रेझेंट आहे हेअर आणि म्युकस. त्यानंतर रेस्पिरेटरी पार्ट, कोल्ड एअरला हॉट एअर, पण हॉट कुठपर्यंत करणार 37 डिग्री, त्याच्यावर करणार नाही. मग हॉट जर एअर असली तिला कोल्ड करणार, पण कुठपर्यंत 37 डिग्री पर्यंत, त्याच्यावर करणार नाही. इंटरनल ओपनिंग आपण पाहिली सर. इंटरनल ओपनिंगला आपण काय पाहिलं सर, इंटरनल ओपनिंग आपण आत केलं, मधून जी दोन ओपनिंग दिसते बेटा इंटरनल ओपनिंग म्हटलं. त्याच्यानंतर फॅरिंग्स आला, आत केल्याच्या नंतर तो आपला घसा जो दिसतोय तो फॅरिंगचा पार्ट. त्यानंतर लॅरिंग, मी जे बोलतोय त्याच्यामध्ये ओकल कॉर्ड तो व्हायब्रेट होतोय, त्याच्यात तो कुठे प्रेझेंट असतो लॅरिंग्स मध्ये. त्यानंतर ट्रकिया, ट्रकिया नंतर ब्रॉन्काय, ब्रॉन्काय नंतर ब्रॉन्क्योस, त्यानंतर अल्व्हिओलाय. आणि ऍक्च्युअल एक्सचेंज कुठे होती बेटा, तर ती ऍक्च्युअल एक्सचेंज कुठे झाली बेटा आपली, तर तुम्हाला माहिती लेकरांनो कुठे झाली. आलं लक्षात लेकरांनो. आजच्या लेक्चर मध्ये लेकरांनो आपण इथंच थांबू आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण याचं मेकॅनिझम बघू. थँक्यू बेटा. आणि असंच लेक्चर करत राहा, अगस्ती सोबत जॉईन व्हा. आणि सिल्लोचं जे सेंटर आहे लेकरांनो आपलं, जे बेटा जगद्गुरु टेस्ट सिरीजचं जे सगळ्यांसाठी पहिला संडे फ्री, आणि सेंटरचं नाव लेकरांनो कॅम्ब्रिज गुरुकुल. आलं लक्षात लेकरांनो. लवकरच सगळ्यांनी बेटा आपापल्या बेटा मोबाईल नंबर जो तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या बेटा. आणि टायमिंग जो आहे तो आम्ही तुम्हाला सगळ्यांना मेसेज करू. आलं लक्षात लेकरांनो. फुलंब्रीचं जे सेंटर असणार आहे आपलं ते उद्या बेटा तुम्हाला सगळ्यांना मेसेजद्वारे कळणार आहेत. आलं लक्षात लेकरांनो. थँक्यू. बाय बाय बेटा.